नमस्कार. वर्षा रेसिपीजमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. तर फ्रेंड्स, आज आपण पनीर क्रिस्पी बघणार आहोत. इतकं चविष्ट आणि रुचकर असा हा नाश्त्याचा प्रकार आहे. तर आता बघा, आपण हॉटेलमध्ये जेव्हा जातो त्यावेळेला आपण स्टार्टर बघा पनीर क्रिस्पी, पनीर चिली किंवा मंचुरियन वगैरे मागवतो. त्यातलाच हा प्रकार आहे पनीर क्रिस्पी. अगदी झटपट फक्त 5 मिनिटांमध्ये बनवता येतो. तर आता उशीर न लावता आपण सुरुवात करूया. त्यासाठी इथे मी फ्रेश असं पनीर घेतलेलं आहे. ते वजनी प्रमाणात म्हणाल तर 250 ग्रॅम म्हणजे पाव किलो या प्रमाणामध्ये घेतलेलं आहे. आता हे आपण बघा असं चौकोनी शेपमध्ये, स्क्वेअर शेपमध्ये कट करून घेऊया. तर अशा पद्धतीने हे कट करून घ्यायचं आणि अगदी झटपट 5 मिनिटांमध्ये होतं. सगळ्यांच्याच आवडतं. एकदा बनवलं तर तुम्ही सारखंच ते बनवाल बघा. आणि आता मुलांना सुट्ट्या आहेत तर असं वेगवेगळं त्यांची फरमाईश असते, त्यावेळेला तुम्ही असं झटपट 5 मिनिटांमध्ये त्यांना बनवून देऊ शकता. पनीरमध्ये प्रोटीन हे भरपूर प्रमाणात आहे, त्यामुळे तुम्ही असं वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही त्यांना नाश्त्याच्या प्रकार असे करू शकता. म्हणजे पनीर भुर्जी किंवा पनीर क्रिस्पी, पुन्हा पनीर चिली वगैरे भरपूर असे प्रकार आहेत पनीरचे. तर अशा ह्या तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे करून तुम्ही मुलांना देऊ शकता. तर असे मी मीडियम साईजचे भाग कट करून घेतलेले आहेत पनीरचे आणि अगदी झटपट होतं. तर घरच्या साहित्यामध्ये मी तुम्हाला दाखवत आहे. व्हिडिओ हा स्किप न करता पूर्ण बघा. चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, बाजूचं बेल आयकॉन ऑलवर सेट करा, तर माझे तुम्हाला असं व्हिडिओचं नोटिफिकेशन येत राहील. आता हे पनीर कट केल्यानंतर आपण एका बाउलमध्ये ते घ्यायचे आहेत. त्यानंतर बाउलमध्ये मी आता घेतले. त्यानंतर बघा रेड चिली म्हणजे मिरची पावडर, थोडंसं 2 चमचे पाणी घालून असं थोडं मिक्स करायचं आणि ते आपल्याला त्यावर घालून घ्यायचं आहे. म्हणजे मिरची पावडरच आहे फक्त. तर लाल मिरची पावडर, तर तुम्ही कुठलीही ते मिरची पावडर वापरू शकता, लाल तिखट. तर ते घेऊन त्यामध्ये 2 ते 3 चमचे पाणी घालायचं आणि ते त्यावर टाकायचं. थोडं चवीनुसार मीठ टाकायचं आणि इथे कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे मी. 2 ते 3 चमचे कॉर्नफ्लोअर घ्यायचं, जास्त घ्यायचं नाही आहे. 2 ते 3 चमचे पुरेसं होतं. तर आता इथे 2 ते 3 चमचे मी कॉर्नफ्लोअर घेतलं, मिरची पावडर, लाल तिखट आणि चवीनुसार मीठ टाकलं. आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. पनीर काही वेळेला काय होतं, तुकडे तुकडे होतात, त्यामुळे थोडंसं हलक्या हाताने असं चमच्याने किंवा हाताने तुम्ही मिक्स करू शकता. त्यानंतर थोडंसं तेल गरम करायला ठेवायचं कढईमध्ये. फार तेल लागत नाही, थोड्या तेलामध्येही ते तुम्ही असं डीप फ्राय करू शकता. तर आता इथे मी चमच्याने सोडत आहे तेलामध्ये. व्यवस्थित आपल्याला ते तळून घ्यायचे आहेत. तर थोडं थोडं टाकायचं आणि सिंगल टाकल्यानंतर काय होतं, ते एकमेकांना चिकटत नाही. चिकटले तरी तुम्ही असं वेगळे करू शकता त्याचे भाग. तर आता हे तळून घ्यायचं आहे व्यवस्थित. अगदी नॉर्मल गॅस ठेवायचा आहे. हाय फ्लेमवर काय होतं की जास्त मग पटकन ते जळाले जातात, त्यामुळे नॉर्मल गॅस ठेवायचा आहे. नॉर्मल गॅसवर ते व्यवस्थित असं आपल्याला डीप फ्राय करून घ्यायचे आहेत. तर आता बघा, हे डीप फ्राय झालेले आहेत. मी काढून घेतले एका प्लेटमध्ये. तर असं आपल्याला करून सगळे तळून घ्यायचे आहेत. तळून झाल्यानंतर आता मी बाकी स्टेप तुम्हाला दाखवणारच आहे पुढे. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर एक सिंगल टाकल्याने काय होतं, ते एकमेकांना चिकटत नाहीत आणि व्यवस्थित असे डीप फ्राय होतात, त्यामुळे सिंगल असे टाकायचे चमच्याने. तर आता बघा, मी तळून घेतलेले आहे. कलर तर खूप छान आलेला आहे. अगदी रेस्टॉरंटसारखं, हॉटेलसारखे झालेलं आहे पनीर आपलं. तर आता पनीर तळून घेतलं आहे. त्यानंतर आता इथे बघा, कांदा हा एकच घेतला आहे मीडियम साईजचा, शिमला मिरची एकच घेतलेली आहे, कॅप्सिकम, आणि त्याचबरोबर थोडासा कोबी आपल्याला लागणार आहे. तर आता हा मी चौकोनी शेपमध्ये कांदा आणि शिमला मिरची कट करून घेतलेली आहे. एकच कांदा घेतला आहे, तो मी असा चौकोनी शेपमध्ये आपल्याला त्याचे भाग वेगळे करून घ्यायचे आणि मोकळा असा कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर तेलामध्ये जे डीप फ्राय केलेलं तेल होतं पनीर, तर ते मी थोडंसं तेल साईडला काढून ठेवलं आणि थोड्या तेलामध्ये मी कांदा आणि शिमला मिरची थोडं शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे. आपल्याला थोडं परतून घ्यायचं आहे. परतल्यानंतर यामध्ये आपण बघा, आलं लसूण हिरव्या मिरचीची पेस्ट तुम्ही टाकू शकता किंवा तुम्हाला वाटेल तर लाल तिखटही थोडंसं टाकू शकता. तर इथे बघा, मी इथे आलं लसूण हिरव्या मिरचीची पेस्ट टाकलेली आहे. आणि त्यानंतर बाकी सॉस आपण ॲड करणारच आहोत. तर मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला दाखवते, त्यामुळे व्हिडिओ हा कंटिन्यू बघा.
तर आता इथे बघा डार्क सोया सॉस घेतलेला आहे. फार काही लागणार नाही आपल्याला, फक्त इथे 1 ते 1.5 चमचा तुम्ही टाकायचा आहे. कांदा आणि शिमला मिरची व्यवस्थित परतून घेतल्यानंतर आलं लसूण हिरव्या मिरचीची पेस्ट टाकू शकता किंवा तुम्ही हिरवी मिरची स्किप करू शकता, आवडीप्रमाणे तुम्ही टाकायचं आहे. त्यानंतर डार्क सोया सॉस मी 1 ते 1.5 चमचा टाकला. आता इथे रेड चिली सॉस घेतलेला आहे. रेड चिली सॉस इथे 1 ते 1.5 चमचा टाकायचा आहे. खूप छान टेस्ट येते. इथे तुम्ही व्हिनेगरसुद्धा वापरू शकता, 1 चमचा व्हिनेगरही वापरू शकता, नसेल तर तुम्ही स्किप करू शकता. आता इथे मी टोमॅटो केचप घेतलेला आहे, ते पण 1 ते 1.5 चमचा टाकायचा आहे. फार लागत नाही आहे, 1 चमचा किंवा 1.5 चमचा तुम्ही टाकू शकता आवडीप्रमाणे. आता यामध्ये तर 1 चमचा कॉर्नफ्लोअर घेतला आहे वाटीमध्ये, त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आणि ते चांगलं मिक्स करून घ्यायचं. याने काय होतं, छान असं ग्रेव्ही पनीर क्रिस्पी छान होतं. ग्रेव्ही म्हणजे आपल्याला खायला असं ड्राय लागत नाही, व्यवस्थित खाता येतं. तर मी इथे थोडंसं टाकून घेतलेलं आहे बघा आणि ते मिक्स करायचं. कांदा आणि शिमला मिरची चांगलं परतल्यानंतर सगळे सॉस टाकायचे. डार्क सोया सॉस, रेड चिली सॉस किंवा तुम्ही इथे हे सुद्धा वापरू शकता, ग्रीन चिली सॉस. तर मी आता इथे आलं लसूण हिरव्या मिरचीची पेस्ट वगैरे टाकलेली आहे, त्यामुळे इथे ग्रीन चिली सॉसचा मी वापर केलेला नाही आहे. आता यामध्ये बघा आपल्याला हे पनीर जे आपण डीप फ्राय केलेले आहे हे त्यामध्ये टाकायचे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर खूप छान आपलं पनीर क्रिस्पी अगदी झटपट 5 मिनिटामध्ये तयार होतं, फार वेळ लागत नाही. असं तुम्ही जेव्हा पाहिजे तेव्हा मुलांना बनवून देऊ शकता आणि तुम्हीही फॅमिलीसोबत एन्जॉय करू शकता. तर बघा झालं आहे ना हॉटेलसारखं आणि गरमागरम असं सर्व करायचं. तर आता पनीर क्रिस्पी झालेलं आहे. 1-2 मिनटामध्ये मी गॅस ऑफ करणार आहे आणि आता आपण सर्विंग बाउलमध्ये किंवा तुम्ही असं प्लेटमध्ये द्यायचं आहे. आता त्यावर गार्निशिंग म्हणून आपण थोडंसं कोबी टाकायचं आहे, बारीक कट केलेला. तर आता आपलं पनीर क्रिस्पी तयार झालं आहे. गार्निशिंग म्हणून त्यावर मी कोबी कट केलेला टाकलेला आहे आणि गरमागरम तुम्ही फॅमिलीसोबत एन्जॉय करू शकता. नक्की ट्राय करून बघा. कसा वाटला व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, बाजूचं बेल आयकॉन ऑलवर सेट करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा, मस्त राहा. बाय बाय. थँक्यू.